सतत मात्र मॅच नंबर 8 सुरुवात होते. मॅच नंबर 8 ला अंकली वर्सेस बालाजी नगर. रजत व सत्यम तर बॉलिंग साठी सागर विद्यासागर बॉलिंग साठी सज्ज होतोय. बॅटिंग पॉवर पहिल्या षटकामध्ये मॅच आतमध्ये सुरू आहे. सिंगल येते. आता मात्र डॉट बॉल लगतचा दुसरा डॉट. 2 चिन्ह होती, 2 डॉट बॉल मात्र हाताळले गेलेत. तिसरा बॉल सागर. आता मात्र चांगला बॉल आहे, तितक्या चांगल्या खेळून काढलाय. सिंगल धाव. या सिंगलने धाव संख्येचं खातं उघडतंय. धाव संख्येतून पोहोचते ती 1. आता मात्र काय फटका खेळलाय, परंतु इथे मात्र फिल्डिंग चांगली केली जाते. आणि इथे मात्र टीव्ही अंपायरचा निर्णय पाहूया काय येतो. टीव्ही अंपायरकडे मात्र निर्णय सोपवला गेलाय. आपण रिप्लाय देखील पाहू शकता टीव्ही स्क्रीन मेगा स्क्रीन वरती. अंपायर देखील आता निर्णय घेतील. टीव्ही अंपायर निर्णय दिला गेलाय. स्क्रीनवरती आपण देखील निर्णय पाहू शकता. मोठ्या मेगा स्क्रीनवरती निर्णय काय ते पाहूया. सर्व पारदर्शीपणा आहे. इन नॉट आउट. आता मात्र डॉट बॉल. बालाजीनगर संघाने या आजच्या दिवसामध्ये पहिला सामना आहे तो विजय संपादन केलाय. पहिल्या सामन्यामध्ये विजय. सिंगल येईल. या सिंगलने मात्र आता ओव्हर संपते. धावसंख्या होती 4. 1 षटकाचा खेळ पूर्ण झाला. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र पूर्ण झाला. धावसंख्या होती फक्त 4 धावा. आता मात्र संघाची दुसरी ओव्हर संभवता विश्वजित उर्फ सोन्या आता मात्र सज्ज होतोय. तर विद्यासागरची ओव्हर मात्र संपते आहे. त्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या. विद्यासागर जर्सी नंबर 45 टीमचा कॅप्टन, टीमचा संघ नायक. आता मात्र अंकली संघाकडून सोन्या उर्फ विश्वजित. आता मात्र सिंगल वनडीसाठी बॉल जाईल. या वनडीने मात्र धावसंख्या अजून पोहोचते ती 5 वरती. आता मात्र काय फटका आहे, परंतु विकेट. टुडीच्या बाहेर गेला बॉल. इथे मात्र नियम असा आहे की 2 आपण खांब पाहतोय. त्या खांबांच्या मधून जर बॉल गेला तर तिथे मात्र विकेट दिली जाईल. डायरेक्ट जर बॉल बाहेर गेला मनाच्या तर विकेट असेल. त्या खांबांच्या अलीकडे सिंगल, त्या खांबांच्या पलीकडे चौकार. तर त्या खांबांच्या मध्ये जर मधून बॉल अलाउन द कार्पेट गेला तर मात्र 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये बॉल जाईल. व त्या खांबांच्या अलीकडे बॉल कसाही बाहेर जाऊ दे
अलॉन द कार्पेट बाहेर कसाही जाऊ दे, सिंगल धाव येईल. आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतोय. ओम जर्सी नंबर 45 ओम 45. यावेळेस मात्र वॉल बॉल, काय बॉल आहे मित्रांनो, लेग ब्रेक बॉल. बॉल आदळते ओमच्या शरीरावरती व डॉट बॉल घोषित केला जाईल. लगतचा दुसरा डॉट बॉल या ओव्हरमधील विश्वजित याचा. पुढचा बॉल. आता मात्र सिंगल घ्यायचा प्रयत्नाने सिंगल केली जाते आहे. विश्वजितच्या षटकामधील पहिली सिंगल इथे मात्र आता येते. यावेळेस मात्र रजतचा पुन्हा स्वीप करायचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल. रजतचे मात्र रजतचे पाय चालत नाहीत, फक्त फ्रंटफुटला खेळायचा प्रयत्न करतोय. जागेवर थांबून फटके मारायचा प्रयत्न केला रजतच्या माध्यमातून. आता मात्र 2 षटकांचा खेळ पूर्ण धावसंख्या येते फक्त 6. आता मात्र नवीन बॉलर जर्सी नंबर 45, जर्सी नंबर 45, जर्सी नंबर 45 नंबरचे फार खेळाडू दिसत आहेत. सागर देखील 45, विश्वजित देखील 45. 45 नंबरची मात्र क्रेज इथे दिसते मैदानावरती. आता मात्र काय बॉल आहे मित्रांनो, छोटा पॉकेट बडा धमाका. विशाल एक चांगला खेळाडू, ऑलराऊंड परफॉर्मन्स मात्र विशालच्या माध्यमातून गेल्या दिवसामध्ये पाहिला. आता मात्र डे 2 मध्ये देखील सेम कामगिरी आपण करताना पाहतोय. आता मात्र पुढचा बॉल विशालचा, बॅक टू बॅक लगतचे 3 डॉट बॉल ओम पाटीलच्या माध्यमातून. यावेळेस मात्र चांगला बॉल विशालच्या माध्यमातून, चांगला बॉल हाताळला जातोय. पुन्हा डॉट. चौथा डॉट. 3 बॉल मध्ये 1 ही रन आपण खर्च नाही केली आहे. विशालच्या माध्यमातून सिंगल हँडली चांगली बॉलिंग पाहायला मिळते आहे. विशाल, सागर, विश्वजित, अंकित काय संघबांधणी केली मित्रांनो. अतिशय उत्कृष्ट आदर्श संघ इथे मात्र आपण पाहतोय. आता मात्र सिंगल धाव विश्वजितच्या माध्यमातून, चांगली फिल्डिंग, परंतु सिंगल धाव इथे घेतली जाईल. सिंगलने धावसंख्या वाढेल, धावसंख्येतून पोहोचली 7. आता मात्र विशालचा पुढील बॉल सामना करेल तो रजत. आता मात्र चांगला फटका आहे, रजतचा सिंगल येईल. आता मात्र सिंगल, पुन्हा सिंगल आणि मात्र आता षटक संपते. 2 षटकांचा खेळ पूर्ण होते, धावसंख्या होती ती फक्त आणि फक्त 9. 3 षटकांचा खेळ पूर्ण आहे, 3 ओव्हर धावसंख्या ती 9. तीन षटकांचा खेळ त्या मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाला, धावसंख्या होती ती फक्त 9 धावा. आता मात्र अजूनही 5 षटकांचा खेळ बाकी आहे. रजत व
तर संघाचं चौथं वैयक्तिक पदषटक घेऊन लेफ्ट आर्म बॉलर अंकित. यावेळेस चांगला फटका आहे. आता मात्र बॅक टू दी झोन मध्ये येतोय. आता मात्र ओमच्या बॅटमधून येणारा एक चांगला प्रॉपर मिडल ऑफ द बॅटचा फटका सिंगल धावेसाठी जाईल. आता मात्र काय फटका आहे मित्रांनो, तिथे विश्वजित चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सिंगल धाव, या सिंगल धावेने धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या पोहोचते ती 11. विकेट किपिंगच्या मागे डीके. आता मात्र स्वीप करायचा प्रयत्न होता परंतु डॉट बॉल. आता मला देखील सिंगल केली जाते. सिंगल पूर्ण गेले. सिंगलने मात्र धावसंख्या 1 ने वाढेल. आता आणि मात्र धाव लीक होते आहे. सिंगलच्या ठिकाणी डबल केली जाते आहे आणि या डबलने मात्र आता धावसंख्या 2 ने वाढेल. ओव्हरथ्रोची 1 धाव इथे मात्र मिळते एक्स्ट्रा. प्रत्येक बॉल वरती इथे मात्र थोडीशी टीम मीटिंग केली जाते. आता मात्र धावसंख्या होते ती 13. पुढचा बॉल. यावेळेस मात्र चांगला फटका आहे ऑन द कार्पेट. तिथे विश्वजित तैनात असेल. कोणतीही चूक होत नाही. विश्वजितच्या माध्यमातून सिंगल धाव येईल. या सिंगलने संख्या होईल 14. तर पुढचा बॉल अंकितच्या माध्यमातून हाताळला जाईल. बॅटिंग मार्क वरती असेल तो रजत. आता मात्र देखील बॉल चांगला गेला आहे. डॉट बॉल आणि या डॉट बॉलने ओव्हर संपते. धावसंख्या होते ती फक्त 14. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. ड्रिंक्स ब्रेक फक्त 60 सेकंद. फक्त 1 मिनिट 60 सेकंड्स. चला 60 सेकंद असतील आपल्याकडे. वेळेची मर्यादा फक्त 1 मिनिटचा ब्रेक. 1 मिनिटचा ब्रेक असणार आहे. 1 मिनिट त्यामुळे आता 30 सेकंद पूर्ण होत आहेत. जर आवडत घ्या. अजून आपल्याला 4 सामने खेळवायचे. नंतर तर आता मात्र थोडासा बालाजीनगर संघ बॅकफूट वरती पडतोय या सामन्यामध्ये, कारण धावगती मात्र कमी आहे. 4 षटकांमध्ये फक्त 14 धावा धावफलकावरती लावल्या आहेत. तर तितकाच तगडा संघ आपण पाहतोय ब्लॅक जर्सी मध्ये. अँकली अवेंजर्स, एक तगडी फाईट, तगडा संघ, एक चांगली संघबांधणी केली आहे. विद्यासागर, नितीन, विशाल, विश्वजित, अंकित, डीके सर्व चांगले खेळाडू या आपण संघामध्ये पाहतोय. विद्यासागरच्या माध्यमातून पहिली धाव घेतली जाते. ओम याने जर्सी नंबर 45 ओम, जर्सी नंबर 45 विद्यासागर, दोन्ही खेळाडू जर्सी नंबर सेम. इथे मात्र आता मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु नॉट आउट. पहिला विकेट किपरचा हात लागला स्टंपांना, स्टंप्सला, परंतु आता डॉट बॉल. इथे मात्र सिंगल येईल. 45 नंबरची क्रेज देखील मित्रांनो इतके आहे. इंटरनॅशनल क्रिकेटच्या मंचावरती आपण रोहित शर्मा या खेळाडूला ही जर्सी घालून खेळताना पाहतो. जर्सी नंबर 45. यावेळेस मात्र चांगला फटका आहे, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, सिंगल धाव. परंतु या फटक्यावरती दुर्दैव असणार आहे, फक्त 1 धाव मिळणार आहे. या 1 धावाने धावसंख्या मात्र 1 ने वाढेल. आता मात्र विद्यासागरचा पुढचा बॉल. यावेळेस मात्र काय बॉल आहे, काय फटका आहे, परंतु अंपायरच्या
शरीरावरती बॉल आदळतोय व सिंगल धाव येते. रिप्ले केला जातोय. क्या सुटला 3 अटेम्प्ट मध्ये बंबल झाला व कॅच सुटतोय. एक सूचना आहे, एक विनंती आहे. फूड कोर्ट इथे मात्र जेवण विभाग आता मात्र सुरू झाले. सर्व संघाचे कर्णधार, सर्व संघाचे कॅप्टन्स आपल्याला विनंती करतो की आपला संघ घेऊन आपण त्याचा आस्वाद घेऊ शकता. जेवण विभाग इथे मात्र सुरू झाले. फूड कोर्ट इथे मात्र आता ओपन होत आहे. 10 वाजेपर्यंत वेळ असेल. फूड कोर्ट ओपन होते. प्रत्येक संघाच्या कर्णधाराला विनंती करतो मी, सर्व संघाचे कॅप्टन्स यांना विनंती असणार आहे की आपण जेवणाचा आस्वाद घ्या. सर्व खेळाडूंसाठी ही मात्र सूचना असणार आहे. तर बॉलर्स नेम अंकित. अंकितचा आता मात्र फुटचा बॉल. आता मात्र हिट विकेट. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर मध्ये येऊन आता मात्र ओम बाद होतोय. हिट विकेट. चेंडू आउट ऑफ द पार्क मारला व विकेट येतं मात्र हाताळली जाते. सिक्सरचा गेम नाही हा मित्रांनो, हा गेम आहे चौकार व सिंगल्स 2D. हा मात्र सिक्सरचा गेम नाही आहे. समोर जो आपण ब्लॅक बोर्ड पाहतोय, काळा पडदा जो पाहतोय, त्या बोर्डवरती फक्त सिक्सर असेल. त्या बोर्डवरती जर चेंडू आदळला, बॉल आदळला तर आणि फक्त 6 धावा दिल्या जातील. समोर 20/20 जो बोर्ड पाहतोय आपण ब्लॅक बोर्ड, त्या ब्लॅक बोर्डवरती जर चेंडू लागला तर मात्र 6 धावा दिल्या जातील. अन्यथा मैदानाच्या इतर कोणत्याही बाजूला बॉल बाहेर गेला तर 6 धावा दिल्या जाणार नाहीत. आता मात्र एक चोरटी धाव. संभवतः डायरेक्ट हिट लागला असता तर मात्र विकेट निश्चित होती, परंतु डायरेक्ट हिट मिस होतोय. संघाच्या विकेटच्या मागून स्वतः डीके संघाचा संघ मालक जर्सी नंबर 10 आपल्या खेळाडूंचा उत्साह वाढवत आहेत. धावसंख्या ती फक्त 22 धावफलकावरती लागली आहे. 2 गड्यांच्या मोबाईलला धावसंख्या ती 22. 22 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 5.2 ओव्हर्स. आता मात्र फटका चांगला आहे. वॉट अ स्ट्रोक. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट. स्वीट साऊंड. 4 धावांसाठी पहिला चौकार या मॅच मधील. रजतच्या बॅट मधून निघतोय पहिला चौकार. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. बॉल जातोय वितराग बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या बोर्डच्या वरून चौकारासाठी. वितराग स्वस्तिक हे जे आपले को स्पॉन्सर आहेत त्या बोर्डच्या वरून बॉल जातोय चौकारासाठी. आता मात्र अंकितचा पुढचा बॉल. आता मात्र अंकित वरती हल्ला चढवला जातोय. आता मात्र पुन्हा हल्ला, परंतु सिंगल. या सिंगलने धावसंख्या वाढते. धावसंख्या 26 27. बॅटिंग पॉवर प्ले षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जी आपण व्हाईट लाईन पाहतोय त्या व्हाईट लाईनच्या मागे फक्त आणि फक्त एकच फिल्डर आपण थांबवू शकता. बॅटिंग पॉवर प्ले षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आता मात्र चांगला बॉल आहे. डॉट बॉल येईल. प्रत्येक डॉट बॉल वरती टाळ्यांचा कडकडाट होतोय, कारण की बॅटिंग पॉवर प्ले षटक सुरू आहे. प्रत्येक डॉट बॉल अतिशय महत्वाचा असणार आहे.
आता मात्र चांगला फटका बॅकवर्ड पॉइंट सिंगल धाव येईल. या सिंगल धावेने मात्र आता धावसंख्या होते 28 धावा. 6 षटक पूर्ण 28 28. बॅटिंग पॉवर षटक संपतंय. आता मात्र व्हाईट लाईनच्या मागे 2 किंवा 3 खेळाडू आपण थांबवू शकता. हा या गेमचा नियम आहे. बॅटिंग पॉवर मध्ये फक्त आपण त्या लाईनच्या मागे एकच फिल्डर लावू शकता. आता मात्र 6 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या होते ती फक्त 28. आजच्या दिवसामध्ये संबंध सर्व सामने लो स्कोरिंग सामने पाहायला मिळाले. बॉलरचा नवीन येतो विश्वजित, जो पहिल्या षटकामध्ये चांगली बॉलिंग इथे मात्र हाताळली गेली आहे विश्वजितच्या माध्यमातून. तर आता पुढची ओव्हर विश्वजितच्या माध्यमातून आता मात्र पुढची ओव्हर हाताळली जाते. विश्वजित उर्फ सोन्या, जर्सी नंबर 25. विश्वजितचा पहिला बॉल सज्ज होतोय. यावेळेस मात्र काय फटका आहे. तितकी चांगली फिल्डिंग अंकितच्या माध्यमातून आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या अंकित याने. आता मात्र पुढचा बॉल यावेळेस मात्र देखील चांगला बॉल आहे. चांगला बॉल हाताळला जातोय. डॉट बॉल आणि डॉट बॉल. ते मात्र विश्वच्या माध्यमातून हाताळला जाईल. प्रेक्षकांची देखील आता गर्दी थोडीशी वाढते. संध्याकाळच्या सत्रामधील हा दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अंकली विरुद्ध बालाजीनगर. आता आणि एक सोपा सरळ सुरेख झेल स्ट्रेट इनटू द बास्केट. विद्यासागरच्या हातामध्ये जाऊन पोहोचतोय बॉल आणि एक चांगला झेल पूर्ण केला जातोय. तर रजत आता मात्र आउट होऊन माघारी परतोय. तर रजतच्या जागेवरती नवीन बॅटर निखिल, जर्सी नंबर 10 निखिल. आता मात्र प्रेक्षकांच्या माहितीसाठी जो भगवा रंगाचा जर्सी आहे, भगवी रंगाची जर्सी जी घालून संघ खेळतोय तो संघ आहे बालाजीनगर. व ब्लॅक जर्सी मध्ये जो संघ खेळतोय तो संघ आहे अंकली. तर आता निखिल बॅटिंग मार्ग वरती सज्ज होते. निखिलच्या माध्यमातून आता मात्र पुढचा बॉल खेळला जाईल. यावेळेस मात्र चांगला फटका बॅकफूट पंच सिंगल धाव. एक धाव येते आणि एक धावाने नॉन स्ट्राईक वरती जाईल निखिल. स्ट्राईक वरती येईल तो अनिकेत. यावेळेस मात्र चांगला बॉल, तितका चांगला फटका आहे. अनिकेतच्या माध्यमातून सिंगल धाव लीक केली जाते. सिंगल धाव. आता मात्र पुढचा बॉल विश्वजितच्या माध्यमातून. यावेळेस मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर अंपायर यांचा व्हाईटचा इशारा, पंचांचा व्हाईटचा इशारा. या व्हाईटने एक धाव वाढेल. धावसंख्या होते 30. फटका चांगला आहे पण तिथे फिल्डर अंकित आहे उपस्थित. सिंगल धाव येईल. ओव्हर संपते. धावसंख्या होते 33. लॉस ऑफ 3 विकेट्स. 33 रन्स ऑन द बोर्ड. आता मात्र शेवटचं षटक, शेवटची ओव्हर. या षटकामधील सामन्यामधील इनिंग मधील शेवटची ओव्हर. पाहूया कोण घेऊन येते अंकली संघाकडून. चला अंकली आवरा. आपल्याकडे वेळ कमी आहे, वेळेची मर्यादा आहे आपल्याला. अजूनही 4 इथे मात्र मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. आपल्या वेळेची मर्यादा असणार आहे. आता मात्र संघाची शेवटची ओव्हर संभवता रोनित येतोय का? रोनित सकळे
रोनित सकळे आता मात्र बॉलिंग वरती सज्ज होतोय. रोनित सकळे संघाची शेवटची व वैयक्तिक पहिली ओव्हर घेऊन रोनित जर्सी नंबर 8 जर्सी नंबर 8 सामना करेल तो निखिल. पुढचा बॉल यावेळेस चांगला फटका बॅकफुटला जाऊन पंच केला गेलाय. सिंगल धाव, एक धाव डिक्लेअर आहे. त्या झोन मध्ये बॉल पाठवला गेलाय आणि सिंगल येईल. बॉल लीग आता मैदानाच्या आतमध्ये दिला जातोय. बॉल बोर्ड फ्लेक्स फाडून बाहेर गेला. बॅकवर्ड पॉइंटचे फ्लेक्स पाहतोय आपण, त्या फ्लेक्सची आपण अवस्था पाहू शकता. सर्व फटके या दिशेने मारले जात आहेत. ते फ्लेक्स फाटून बॉल बाहेर जात आहेत. अतिशय वेगाने बॉल येतो या दिशेने. आता पुढचा बॉल यावेळेस मात्र मोठा फटका आणि ते मात्र विकेट. बॉल पाठवून दिलाय आउट ऑफ द पार्क. बॉल जातोय नारळाच्या बागेत, परंतु तिथे एकही धाव मिळणार नाहीये. आता मात्र नवीन बॅटर जर्सी नंबर 9 प्रचोद, एक तरुण खेळाडू, युवा खेळाडू, जर्सी नंबर 9. आता उत्साह तरुण खेळाडू देखील लाजवेल असा उत्साह या खेळाडूचा आहे. आता आपण फिल्डिंग ज्यावेळी होईल त्यावेळी आपण पाहू प्रज्योतला त्याचा उत्साह किती असतो ते. म्हणून देखील मी तुमचा एकेरी उल्लेख करतोय प्रज्योतजी. तर प्रज्योत यांच्यासाठी पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती बॅटला बॉल लागतोय आणि सिंगल होतीये. थोडीशी इंजुरी आहे प्रज्योत यांना, त्यामुळे तो त्यांच्यासाठी जागी धावेल तो त्या संघाचा कॅप्टन सत्यम. आता मात्र निखिल बॅटिंगवर सज्ज होतोय. निखिलचा सामना करेल. यावेळेस मात्र सिंगल धाव. समालोचन कशा दिलेली सलामी. पहिला बॉल होते माझ्या दिशेने व सिंगल बॉल, सिंगल धाव होते. या सिंगल धावेने मात्र आता धाव संख्या जाऊन पोहोचते ती 36 धावा. 36 लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 7.4 ओव्हर्स. आता मात्र चांगला फटका बॅकफुट पंच, परंतु बॅट्समनला चेंडू आदळतोय व सिंगल सिंगल आणि सिंगल धाव येईल. आता मात्र शेवटचा बॉल या इनिंग मधील. धावा आहेत फक्त आणि फक्त 37. शेवटचा बॉल पाहूया सिक्सर येईल का. आणि मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि षटक संपते. 8 षटकांचा खेळ ते मात्र पूर्ण होतोय आणि धावा झाल्यात फक्त आणि फक्त 38. 38 धावा धावफलकावरती लागतात. मात्र मॅच ही जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 39 धावांची आवश्यकता आहे. 39 रन्स टू विन फ्रॉम 48 बॉल्स. 39 रन्स टू विन फ्रॉम 48 बॉल्स. हा सामना जिंकण्यासाठी आता मात्र उर्वरित 8 षटकांमध्ये 39 धावा कराव्या लागतील. 39 रन्स टू विन फ्रॉम 48 बॉल्स. सर्व संघाचे कॅप्टन्सला माझी सूचना पोहोचली आहे ना की जेवणाची व्यवस्था सुरू झाली आहे. आपले खेळाडू आपण घेऊन फूड कोर्ट वरती जाऊ शकता. सर्व संघाचे कॅप्टन्स असतील व खेळाडू असतील. तिथे मात्र आता मात्र जी भगव्या रंगाची जर्सी आपण पाहतोय, जी भगव्या रंगाची जर्सी परिधान करून जे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जात आहेत ते बालाजीनगरचे खेळाडू आहेत. आता मग त्यांना 40 धावा डिफेंड करायच्या आहेत. आणि जी ब्लॅक जर्सी मध्ये संघ पाहतोय तो अंकली संघ, त्यांना फक्त आणि फक्त 39 रन्स इथे मात्र आता 48 बॉलवरती कराव्या लागतील.
सिद्धार्थ राजमाने, कमिटी मेंबर सिद्धार्थ राजमाने. बॉल्स इथे मात्र आता संपलेत. बॉलची देखील आता आपण थोडीशी सोय करून द्या. शेवटचा बॉल शिल्लक आहे. बॅटिंगसाठी आता मात्र विश्वजित व विद्यासागर. विश्वजित व विद्यासागर. विद्यासागर व विश्वजित आता मात्र ब्लॅक जर्सी मध्ये आपण दोघांनाही पाहतोय. तो संघ आहे अंकली व मरून रंगा जर्सी आहे, भगव्या रंगा जर्सी जी आहे तो संघ आहे तो बालाजी नगर. ज्या संघाचं नाव आहे RCB, जो IPL मध्ये ओळखतो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर. या स्पर्धेमध्ये रॉयल क्रिकेटर्स बालाजी नगर. तर आता पहिला बॉल सत्यम याचा. सत्यमचा सामना करेल तो मात्र विश्वजित. आता सामना सुरू होतोय. पहिला बॉल सत्यमचा विश्वजित साठी. यावेळेस मात्र लेग कटचा बॉल. पहिलाच बॉल डॉट पद्धतीचा हाताला जातोय. आता मात्र पुन्हा दुसरा बॉल डॉट. 2 चेंडूवरती 2 डॉट बॉल इथे मात्र हाताळले गेलेत. सत्यम जर्सी नंबर 13. आता मात्र बॅकफुट पंच सिंगल धावेल. या सिंगलने धावसंख्येचं खातं उघडतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती सिंगल 1 रन धाव फलकावरती लागतेय. आता मात्र फुटचा बॉल. यावेळेस मात्र काय फटका आहे. बॉल जातोय 2 धावांसाठी. 2D 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये बॉल जाईल. दोन्ही खांबांच्या मध्ये बॉल लागलाय. 2 धावा या फटक्यावरती मिळतील. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट विद्यासागरच्या बॅटवरून पहिल्याच बॉलवरती 2 धावा. पुढचा बॉल. यावेळेस मात्र चांगलं क्रिकेट पाहायला मिळते दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून. प्रत्येक बॉलवरती सिंगल सिंगल आणि सिंगल आता मात्र घेतली जाते. पहिलं षटक बॅटिंग पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. व्हाईट लाईनच्या मागे फक्त आणि फक्त एक फिल्डर आपण पाहू शकता. आता मात्र चांगला फटका आहे आणि कॅच. ओमच्या माध्यमातून चांगला कॅच पूर्ण केला जाते. ओम पहिली विकेट इथे मात्र घेतली जाते. विश्वजित बाद होतोय. आता मात्र विश्वजितच्या जागी एक हार्ड हिटर बॅट्समन जर्सी नंबर 45. छोटा पॉकेट बडा धमाका जो खऱ्या अर्थाने आहे जो जर्सी नंबर 45 विशाल. अतिशय पॉवरफुल अतिशय वेगवान फटके मारतो विशाल. आता आपण पाहू शकता विशालचे फटके. आडव्या हाताने देखील चांगले फटके खेळतो. तर पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतो. धावसंख्या ती फक्त आणि फक्त 4. तर आता मात्र 42 बॉलमध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. रजत शहापुरे नवीन बॉलर जर्सी नंबर 57. बॉलिंग एंड करून आता मात्र राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल रजत शहापुरे विद्यासागर साठी. चांगला फटका आहे आणि इथे मात्र आता पंचांचा निर्णय काय आहे ते पाहूया. पंचांचा निर्णय. थर्ड अंपायर आहे. नॉट आउट. मागे पंच आहेत. आता मात्र चांगला बॉल लेट कट करायचा प्रयत्न परंतु डॉट बॉल येतोय. याच्या मागील चेंडूवरती एक चांगला कॉल इथे मात्र दिला गेला.
सिंगल धावसाठी मात्र बॉल पाठवला गेला. आता मात्र पुन्हा डॉट बॉल. काय बॉल आहे, व्हॉट अँड डिलिव्हरी. बॅटचा आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. विशाल आता मात्र थोडासा दबावाखाली खेळताना दिसतोय. पुन्हा डॉट येते मात्र स्वीप करायचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल येतोय. लगतचा तिसरा डॉट बॉल, तिसरी निर्धाव चेंडू, तिसरा डॉट. जर्सी नंबर 57 रजतच्या माध्यमातून. मेगा स्क्रीन वरती देखील हा आपण सामना पाहू शकता. माझ्या डाव्या बाजूला मेगा स्क्रीन आहे. आता मात्र चौथा डॉट. काय बॉलिंग आहे. व या चालू सामन्याचा धावफलक स्कोरबोर्ड आपण मेन मंचाच्या उजव्या बाजूला पाहू शकता. ओव्हर संपतेय. व्हॉट अन ओव्हर. फक्त एक धाव खर्च केली या ओव्हर मध्ये व एक विकेट देखील मिळवली गेली आहे. ठीक आहे, तर फक्त एक धाव. तेच तर एक मात्र आता इथे रन गेली गेली आहे. फक्त एक धाव रजतच्या साठी मात्र नक्कीच मित्रांनो एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. फक्त एक धाव खर्च केली रजतने. चांगली बॉलिंग रजत कडून मात्र पाहायला मिळते. नक्कीच आता मात्र सामन्यामध्ये थोडासा रोमांचक पण आता सामना येतोय. सर्वेश न्यू बॉलर. सर्वेश बॉलिंग मार्फत सज्ज होते. जर्सी नंबर संभवतः 8 असेल. जर्सी नंबर 8 सर्वेश. आता मात्र लेग स्टंपच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. तन्मय तन्मय त्याचा व्हाईट बॉल. या व्हाईटने एक संख्या वाढेल. धावसंख्या होईल ती 6. धावफलकावरती 6 धावा लागल्यात. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. आता मात्र पुन्हा डॉट. लगतचा 5वा बॉल डॉट हाताळला जातोय. 5वा बॉल डॉट. आता मात्र चांगला फटका आहे. कव्हरच्या दिशेने प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक. बॉल पाठवून दिलाय कव्हरच्या हातामध्ये. तिथे मात्र रजत उपस्थित आहे. सिंगल धाव मिळेल. या सिंगल धाव धावसंख्या पुढे जाईल 7 वरती. यावेळेस मात्र चांगला फटका अलॉंग द कार्पेट. तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आहे जर्सी नंबर 45 ओमच्या माध्यमातून. आता मात्र फुटचा बॉल. धावसंख्या होती ती 8. धावफलकावरती 8 धावा लागतायत. आता मात्र प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक. पुन्हा एकदा स्कूप केला. सिंगल धावेसाठी सत्यम तिथे उपस्थित आहे. सत्यमच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग केली जाते. सिंगल धाव येईल. या सिंगलने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या होते ती 9. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामधील. आता मात्र पुन्हा एकदा एक चप्पळ चाणाक्ष चतुर विशालच्या माध्यमातून एक सिंगल धाव चोरली जाते. फिल्डरच्या हातामधून सिंगल घेतली जाते. निखिल जर्सी नंबर 10. आता मात्र पुढचा बॉल. सर्वेश टू विद्यासागर. शेवटचा बॉल या षटकामधील. आता मात्र पुन्हा एकदा प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक. सिंगल साठी बॉल जाईल आणि या सिंगलने ओव्हर संपते. 3 षटकांचा खेळ पूर्ण होते. धावसंख्या होती फक्त 11. 11 धावा इथे मात्र होतात आणि षटक संपते. 3 षटकांचा खेळ पूर्ण होता. धावसंख्या होती ती फक्त आणि फक्त 11 धावा. महावीर नगर लिजंड्स आणि दत्तनगर ब्लिस बास्टर टॉस साठी यावे स्टेज वरती. महावीर नगर व दत्तनगर यानंतर होणारा पुढचा सामना. सामना नंबर 9
महावीर नगर विरुद्ध दत्तनगर. तर दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण मंचावरती जा. मंचावरती आपली नाणेफेक होईल. हॅलो हॅलो हॅलो. फूड फक्त 10 वाजूपर्यंत सुरू आहे. यावेळेस मात्र चांगला बॉल. एक एव्हरग्रीन पर्सनॅलिटी जर्सी नंबर 9 प्रचोद बॉलिंग मारून सज्ज होत आहेत. हॅलो. यावेळेस मात्र यावेळी देखील चांगला बॉल आहे. काय बॉलिंग आहे. वा. 2 बॉल 2 डॉट हाताळले गेलेत. महावीर नगर आणि दत्तनगर टॉस साठी यावे स्टेजवरती. पुढचा बॉल इथे मात्र आता हाताळला जाईल. प्रज्योत यांच्या माध्यमातून 2 लगतचे डॉट बॉल हाताळले गेलेत. आता मात्र पुढचा बॉल प्रज्योतच्या माध्यमातून. यावेळेस मात्र चांगला फटका आहे. फॉलिंग स्वीप फिल्डिंग चांगली आहे आणि संधी मात्र हुकते. एक रनआउट करायची संधी होती परंतु संधी मिस होतीये आणि सिंगल रन मात्र डॉट. सुयोग चौगुले स्टेजवरती यावे टॉस साठी. नो बॉल. नो बॉल देखील घोषित केला गेला पंचांनी. आताचा नो बॉल आहे. नो बॉलने अतिरिक्त 2 धावा आता इथे मात्र जात आहेत. आता मात्र 28 बॉल आणि 28 रन्स. फ्रीटचा बॉल. विशाल सामना करेल फ्रीटचा. आता मात्र बाहेर आउट ऑफ द पार्क चेंडू मारलाय. बॉल मनाच्या आतमध्ये येईल. आणि महावीर नगर टॉस साठी यावे मात्र स्टेजवरती. कॅप्टन व्हॉट दोन्ही बॉल. काय संघाचे डिलिव्हरी कॅप्टन. टाकली गेली आहे. डॉट बॉल येईल. प्रज्योत यांच्या माध्यमातून आता डॉट बॉल हाताळला गेलाय. आता मात्र पुढचा बॉल प्रज्योत यांच्या माध्यमातून हाताळला जातोय विशाल साठी. डॉट बॉल. काय बॉलिंग आहे. नक्कीच प्रज्योत यांच्यासाठी मात्र नक्कीच दाद दिली जाईल. प्रत्येक बॉलवरती डॉट बॉल येतोय. प्रत्येक बॉलवरती टाळ्यांचा कडकडाट. प्रत्येक बॉलवरती चीअर अप केले जाते. आता मात्र पुन्हा डॉट. या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. त्या देखील एक नो बॉलची व एक सिंगल. अशा 2 धावा अतिरिक्त स्वरूपाच्या प्रज्योत यांच्या ओव्हरमध्ये आपण हाताळतोय. एक एव्हरग्रीन नेतृत्व प्रज्योत. आता मात्र पुन्हा चांगली फिल्डिंग आहे. आपल्या फॉलोमध्ये सिंगल येते आणि या सिंगलने ओव्हर संपते. धावसंख्या होते 14. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या ती फक्त आणि फक्त 14. दत्तनगरने टॉस जिंकून बॅटिंग घेतली आहे. तर प्रेक्षकांच्या माहितीसाठी मी हॅलो, एक हॅलो. बाब सांगू शकतो की हॅलो. बालाजीनगर संघाची देखील धावसंख्या होती 4 षटकानंतर 14. दत्तनगर संघाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. पुढचा सामना. ओके. तर आता मात्र अंकली संघाची देखील धावसंख्या ती फक्त आणि फक्त 14. आता मात्र 24 बॉल आणि 25 धावा. बॉलच्या मागे फक्त 1 धाव गरजेची आहे. आता मात्र 24 बॉल आणि 25 धावांची ते मात्र आवश्यकता आहे. पुढचा बॉल आता मात्र पाहूया कोण होते बॉलर. आता मात्र सज्ज व्हावं लागेल. तर आता मात्र 24 बॉल आणि 25 धावांची ते मात्र आवश्यकता आहे. आता मात्र पुढचा षटक घेऊन सज्ज होते तो संभवतः निखिल येईल बॉलिंग मार. संभवतः निखिल येत आता सज्ज होते बॉलिंग मार. निखिल जर्सी नंबर 10 निखिल. 24 बॉल मध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. त्यासाठी आता निखिल पाटील सज्ज होतोय. 24 बॉल 25 धावा. बॉल टू बॉल सामना आहे. तितकंही सोपं नाहीये. तितकंही अवघड नाहीये. पहिला बॉल. यावेळेस मात्र सिंगल येते. मिसफील्ड आणि मिसफील्ड होते. या बॉलवरती सिंगल लीग केली जाते. प्रत्येक धाव अतिशय महत्वाची असणार आहे. डॉट बॉल. आता मग तुझ्या पंचाने टीव्ही अंपायरचा कॉल घेतलाय. पाहूया बिग स्क्रीन वरती काय आहे ते. बिग स्क्रीन वरती आपल्याला क्लिअर कट पारदर्शकपणे दिसणार आहे आउट का नॉट आउट ते. माझ्या डाव्या बाजूला आपण बिग स्क्रीन पाहू शकता.
मोठ्या स्क्रीनवरती दिसेल बॅट्समन आउट की नॉट आउट. चेक केलं ते पुन्हा रिवाइंड केलं ते 50-50 डिसिजन आहे. क्लोज कॉल आहे. आपण पाहूया आपण अंपायरचा निर्णय काय येतोय ते. अंपायर्स आज चेक करतायत. विकेट 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 आणि विकेट दिली जाईल. ही मात्र मोठी विकेट, मोठा मासा आता मात्र गळायला लागतोय. विशालच्या माध्यमातून एक मोठी विकेट जातीये. आता मात्र अंकली संघाला थोडंसं सावरावं लागेल. चला आता मात्र नवीन बॅटर माझ्या आतमध्ये येतोय. जर्सी नंबर 36 पीपी, टोपण नाव पीपी प्रतीक पाटील उर्फ पीपी, जर्सी नंबर 36. आता मात्र सर्व खेळाडू आपापल्या जागेवरती सेटल होत आहेत. आता मात्र पुढचा बॉल. यावेळेस मात्र चांगला बॉल आहे. स्टंपिंग संधी होती पण संधी उगते आहे. लेग स्टंपच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. या वाईटने धावसंख्या 1 ने वाढेल. पूर्णपणे जखडून ठेवलंय दोन्ही बॅट्समनना. आता मात्र एक टेनिस फटका. एक टप्पा बॉल मैदानाच्या बाहेर 2D साठी. 2 धावा या बॉलवरती येतील. 2 धावांच्या डिक्लेअर झोन मध्ये हा बॉल जातोय आणि धावा मात्र धावफलकावरती लागतील त्या 18. आता मात्र 21 बॉल आणि 21 रन्स. चला बॉल आता मात्र पुन्हा एकदा मैदानावरती सज्ज होतोय आणि आता पुढचा सामना आपण कंटिन्यू करू शकतो. आता मात्र 21 बॉल आणि 21 रनची आवश्यकता आहे. त्यासाठी मात्र आता विद्यासागर बॅटिंग मार्क वरती सज्ज आहे. तसेच आता मात्र चांगला फटका आहे. सिंगल हँडेडली खेळून काढलाय सिंगल साठी. यावेळेस मात्र सिंगल घेतली जाईल. या सिंगलने धावफलक वाढेल. धावसंख्या होईल ती 19. आता मात्र 20 बॉल आणि 20. प्रत्येक बॉल मागे 1 धाव. हा सामना जिंकायचा असल्यास डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल या सामन्यामध्ये प्रेशर मध्ये घेऊन जाईल अंकली संघाला. अतिशय वेगवान बॉल होता. बॉल बोर्डला फाडून मागे जातोय. 82 स्पीड होता. 82. एक सूचना आहे जी जे पंच मैदानावरती हंपर उभारले त्यांच्या हातामध्ये जी आपण गन पाहतोय त्या गनवरती स्पीड लिमिट दिसतं. उर्वरित 82 किलोमीटर पर आवरच्या वरती जर बॉल गेला तर तो पंच नो बॉल घोषित करतील. 82च्या आतमध्ये फेअर डिलिव्हरी. आता स्पीड होतं 42. आता स्पीड होतं 82. 82. त्यामुळे हा फेअर डिलिव्हरी घोषित केला गेलाय. अतिशय वेगवान चेंडू हाताळला होता. त्याचं स्पीड होतं 82 किलोमीटर पर आवर. तर 82च्या वरती नो बॉल आपण घोषित करतो. आता मात्र नवीन बॉलर संभवतः रजत येतोय. बॉलिंगवरती रजत ज्याने आपल्या पहिल्या षटकामध्ये फक्त 1 धाव खर्च केली. तोच बॉलर रजत येतोय आता पुन्हा एकदा. आता मात्र 18 बॉल आणि 19 धावा. 18 बॉल मध्ये 19 रन्स. 19 रन्स 18 बॉल. 20 रन्स. सॉरी माफ करा. 20 रन्स 18 बॉल मध्ये.
यावेळेस चांगला फटका आहे, टेनिस स्ट्रोक, सिंगल धाव. काय फिल्डिंग आहे, अजिंक्यच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. अजिंक्य, पुढचा बॉल. यावेळेस मात्र धाव पसंती आणि इथे मात्र आत्महत्या, सुसाइड, क्रिकेटच्या भाषेमध्ये सुसाइड केलं जातंय. पीपीच्या माध्यमातून एक साधा सोपा सरळ विकेट बहाल केली जाते बालाजीनगर संघाला. व आता मात्र सामना फसलाय आणि सामना फसलाय. 17 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता आहे. 17 बॉल 19 धावा. सतत आता मी विनंती करतो दोन्ही संघांना थोडंसं सामना फास्ट आवरून घ्यायचा आहे. अंपायर्स आता मात्र चांगला बॉल खेळून काढलाय सिंगल लेवलसाठी. विद्यासागर मात्र एकागी झुंज देतोय आपल्या संघासाठी. आता मात्र कॅच सुटतोय. तन्मय थोडासा भांबार जातोय. तन्मयच्या माध्यमातून थोडंसं आता चूक केली जाते. आता नवीन बॅटर रोनित साखळे बॅटिंग मार्ग सज्ज होतोय. रोनित आता मात्र 15 बॉल आणि आता मात्र कॅच सुटतोय. कॅच कॅच आणि कॅच सुटतोय. पकडो कॅच जीतो मॅच. कॅचेस विन मॅचेस. क्रिकेटमध्ये कॅचेसला खूप महत्व असतं. असल्या परिस्थितीमध्ये कॅच सुटला जातोय. कॅच सुटते की मॅच सुटते ते पाहणं गरजेचं आहे. आता मात्र पुन्हा एक हलक्यात याचा प्रयत्न आहे. बॅटिंग पॉवरचा ओव्हर, बॅटिंग पॉवरची ओव्हर महिन्याच्या आतमध्ये आपण पाहतोय रजतच्या माध्यमातून आणि षटक संपते. माफ करा, शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल. शेवटचा बॉल रजतच्या माध्यमातून आपण हाताळण्यात पाहतोय. आता मात्र चांगला फटका आणि झेल सुटला जातोय. कॅचेस कॅचेस आणि कॅचेस इथे मात्र अतिशय महत्वाचे असतात. मी या आधीच्या बॉलवरती बोललो होतो, कॅचेस विन मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच. कॅचेसला खूप महत्व आहे मित्रांनो क्रिकेटमध्ये. अशा परिस्थितीमध्ये 2 झेल सोडलेत बालाजीनगर संघाने. आता मात्र 12 बॉल 16 धावा. 16 धावा 12 बॉल. 2 ओव्हर मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच आता मित्रांनो या सामन्यामध्ये फक्त आणि फक्त 39 धावा डिफेंड करायच्या होत्या. त्या मात्र यशस्वीरित्या डिफेंड केल्या जातात का ते पाहूया. आता मात्र नवीन बॉलर प्रचोद, जर्सी नंबर 9. प्रज्योतच्या माध्यमातून आता आपण ही सेकंड लास्ट ओव्हर पाहणार आहोत. 12 बॉल मध्ये 16 धावा करायचे आहेत. 16 धावा. तर आता प्रज्योतचा पहिला बॉल सामना करेल तो विद्यासागर संघाचा कॅप्टन, संघनायक सर्वे सर्वा. यावेळेस मात्र बॅकफुट पंच सिंगल साठी बॉल जाईल. बॉल फ्लेक्स फाडून मैदानाच्या बाहेर जातोय सिंगल साठी. सिंगलने मात्र स्ट्राइक रोटेट होईल. आता मात्र रोनित बॅटिंग स्ट्राइक वरती येईल. आता मात्र 11 बॉल 15 धावा. 15 धावा 11 बॉल. बालाजीनगर की अंकली, अंकली की बालाजीनगर. आता मात्र फटका चांगला आहे, परंतु तितकी चांगली फिल्डिंग आहे. जर्सी नंबर 45 ओमच्या माध्यमातून नक्कीच 3 धावा वाचवल्या गेल्या. टाळ्यांचा कडकडाट होतोय, त्याला दाद दिली जाते. नक्कीच चांगला प्रयत्न इथे मात्र पाहिला गेला आधीच्या बॉलवरती. आता मात्र पुन्हा पुढचा बॉल. यावेळेस मात्र चांगला फटका आहे पुन्हा, परंतु सिंगल सिंगल आणि सिंगल. एकेरी धावाने मात्र कोणताही फरक पडणार नाही बालाजीनगर संघाला. एकेरी धावा जाऊ शकतात, मात्र सामना मात्र आता थोडासा लांब गेलाय. आता मात्र 9 बॉल 13 धावा.
13 धावा 9 बॉल. चांगला फटका आहे परंतु पुन्हा सिंगल येईल. आता मात्र 8 बॉल आणि 12 रन्स. एक चौकार एक षटकार या सामन्याचं चित्र बदलू शकतो. एक विकेट देखील या सामन्याचं चित्र बदलू शकते. क्रिकेटचा खेळ आहे, यामध्ये काहीही कधीही काहीही घडू शकतं. आता मात्र प्रज्योत पुढचा बॉल. चांगला फटका आहे परंतु डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल आणि डॉट बॉल. काय बॉलिंग आहे. एकदा सामना आवडला असेल तर टाळ्या होऊन जातील मित्रांनो. या सामन्यासाठी नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत. काय फायटिंग स्पिरिट आहे दोन्ही संघांच्या माध्यमातून. मात्र सिक्सर लगावायचा प्रयत्न केला तर सिक्सर, परंतु बॅटरने बॉल संपर्क होत नाही. ओव्हर संपते. आता मात्र 6 बॉल आणि 12 रन. 12 रन 6 बॉल. तर जे आपण मेन मंच मेन स्टेज पाहतोय त्या स्टेजच्या डाव्या बाजूला जी बैठक व्यवस्था आहे ती खास करून लेडीजसाठी आपण केली गेली आहे. व कॉमेंट्री बॉक्सचा माझ्या साईडला जी उजव्या हाताला जी गॅलरी आहे त्या गॅलरीमध्ये सर्व जेंट्स बसतील. स्टेजच्या डाव्या बाजूला जी गॅलरी आहे त्यामध्ये लेडीज. जे ब्लॅक स्क्रीन जवळ जे प्रेक्षक आहेत आपण बसून घ्या. सामना सुरू आहे. बसून घ्या बसून घ्या आपण बसून घ्या. जे खेळाडू मध्ये ते उपस्थित आहेत सर्व ब्लॅक स्क्रीनच्या बाजूला मी ब्लॅक आता मात्र चांगला फटका आहे 2 धावांसाठी नाही मात्र 4 धावा. चौकार येतोय पहिल्याच बॉलवरती. रोनितने मात्र आता मात्र खूप उशीर केला मैदानावरती यायला. बॉलर आहे सत्यम. आता मात्र 5 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता आहे. 5 बॉल 8 रन 8 रन 5 बॉल. काय सामना आहे. थंडीमध्ये आहे. संपूर्ण माहोल मात्र त्यात गरम केला जातोय. 8 रन 5 बॉल 5 बॉल 8 रन. पुढचा बॉल. यावेळेस बॉल जाईल मैदानाच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क. बॅट्समन आउट होईल. रोनित आता मात्र 4 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता आहे. नवीन बॅटर मैदानावरती जातोय. अंकित हा बॉल 4 बॉल द्या. बॉल द्या जुना बॉल द्या. एक बॉल हरवलाय. बॉलची आता कंप्लेंट केली जाईल. बॉल गेला आउट ऑफ द पार्क. नवीन बॉल मनावरती फेकला जाईल. आता मात्र 4 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. प्रत्येक बॉलवरती 2 धावा कराव्या लागतील. प्रत्येक बॉलवरती 2 धावा. अंकित बॅट्समन नेम अंकित ना. अंकित आता मात्र सिक्सर होता परंतु थोडक्यात इथे मात्र लगावला जातोय. थोडक्यात वाचला गेला. 4 इंच किंवा 5 इंचाच्या माध्यमातून हा सिक्सर वाचला तर चांगला प्रयत्न अंकितच्या माध्यमातून केला गेला. शॉट ऑफ द डे परंतु ग्राउंडच्या बाहेर बॉल मारला गेला व विकेट आणि विकेट आणि विकेट येईल. आता मात्र 3 बॉल आणि 8 धावा. बॅट्समन अंकित आउट झाला. अंकित नितीन आता मात्र फटका चांगला आहे परंतु ते फिल्डर आहे. आता मात्र 1 बॉल 2 बॉल आणि 7 धावा. एक सिक्सर आणि एक सिक्सरची आवश्यकता. पाहूया कुणाच्या बॅटमधून सिक्सर येतोय. आजच्या दिवसामधील दुसरा सिक्सर. पहिला सिक्सर लगावला तो नेमिनाथ नगर संघाचा कॅप्टन अनुरागने आजच्या दिवसामध्ये. फक्त आणि फक्त एकच सिक्स आजच्या दिवसामध्ये आलाय. दुसऱ्या सिक्सची प्रतीक्षा आपल्याला आहे. पाहूया दुसरा सिक्स विद्यासागरच्या बॅटमधून येतो का ते. विद्यासागर मात्र ओपनिंगला आलेला खेळाडू अजूनही मैदानावरती आहे. 2 बॉल 6 7. चांगला प्रयत्न आहे परंतु डॉट बॉल. आता मात्र 1 बॉल 6 धावा.
प्रेक्षकांनी मात्र इथे आता सामना उचलून धरलाय. सामना मात्र जातोय आता. विजय विजय आणि विजय. मॅच विन बालाजी नगर. आजच्या दिवसामध्ये दुसरा विजय मिळाला जातो. दुसरा विजय. तर अंकली संघ हा सामना पराभूत होतोय. चांगली फाईट दिली जाते दोन्ही संघांसाठी. इथं टाळ्या होऊन होत. वेल फाईट. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच रजत.